भरले सर नांदगावला एकूण त्यांची सेवा 25 वर्ष सेवा झालेली आहे। 25 वर्ष म्हणजेच पूर्ण सेवेची 75% सेवा त्यांची नांदगाव येथे झालेली आहे। त्यांनी फर्स्ट जॉईनिंग त्यांची 1987 ला जॉईनिंग झाल्यानंतर ते लागलीच नांदगावला 1988 ला आले आणि 2003 पर्यंत त्यांनी 15 वर्ष सेवा त्यावेळेस केली आणि त्यानंतर 2018 ला ते नांदगावला सहशिक्षक म्हणून उपस्थित झाले, माझे सहकारी म्हणून, आणि आजपर्यंत ते नांदगाव येथेच राहिले आणि 3/11/2023 ला योगायोग असतो। आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सेवानिवृत्त होणार आणि त्याच वेळेस त्यांना योगायोग म्हणून बाळासाहेब महाराजांच्या आशीर्वादानं त्यांना नांदगाव येथेच गाव मिळालं। त्याने 3/11/2023 ते आजपर्यंत आपण त्यांना सेवानिवृत्त होईपर्यंत हेच आपल्या गावाहून सेवानिवृत्त होत आहेत। या गावच्या पंचकृषीमध्ये येवन वडवळ घ्या, गरणे घ्या, आस्था घ्या, शिवणखेड घ्या, 8 MBBS डॉक्टर कुठल्याच गावात नाही। या मातीचा हा गुण आहे नांदगावमध्ये आणि त्यापैकी बहुतांश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव या शाळेत शिकलेले आहेत। मी संस्थेचा शिक्षक होतो, अधूनमधून कधी तर माझी नजर राहायची। या शाळेवर काम करणारे बावगे सर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये हातखंडा होता, येमगे सर, निलंगेकर सर, ज्ञात अज्ञात आणखी असे बरेच सर या ठिकाणी चांगले शिक्षक होऊन गेले आणि म्हणून त्यांच्याच प्रयत्नातून त्यांच्याच आशीर्वादामधून या ठिकाणी हे मुलं घडलेले आहेत। बर्ले सर गेल्या 25 वर्षापासून नांदगावच्या शाळेत आहेत। विचार करण्याची गोष्ट आहे। या म्हणीनुसार, या गीतानुसार त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं नाव हे आनंद आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद आहे। त्यांची फॅमिली वेल एज्युकेटेड आहे, मुलगा डॉक्टर आहे, त्यांचे जावाई मुलं सर्व काही आनंदी आहे। ही कशाची फल आहेत? त्यांनी जे आयुष्यभर इमाने इतबार, कधी उशीर नाही पाशीर नाही, आपली शाळा भली आणि आपण भले, आपल्याला काही गावचा संबंध नाही, आपलं विद्यार्थी हे दैवत आहे हे मानून ते काम केलं। पण हे करत असताना माझ्या पप्पांना देखील सरांनी शिकवलं। त्यांना निरोप देताना माझे अंतःकरण भरभरून येते की इथून पुढचं आयुष्य त्यांना आरोग्यदायी लाभावं ही ईश्वरचरणी प्रार्थना। एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते, पण जाताना एवढेच म्हणते की असे जीवन फुलत जावं, असे जीवन फुलत जावं हीच एक सदिच्छा, असे जीवन फुलत जावं हीच एक सदिच्छा। पुढील जीवनासाठी सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, पुढील जीवनासाठी सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। एवढेच म्हणते, संवाद सुटला म्हणून नाते तुटत नाही, संवाद सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही। यानंतर आणि विशेष म्हणजे त्या काळात वाहनाची सोय नव्हती। मी चालत येत होतो, 15 किलोमीटर जाण्यानं चालत येत होतो 2 वर्ष आणि चांगल्या प्रकारे आता मी स्वतः स्तुती माझीच करून घेणं मला योग्य वाटत नाही। होता येईल तेवढं इमाने इतबारे मी इथं सत्कार करणार आहे। प्रत्येक कार्यक्रम अतिशय कमी वेळामध्ये आटोपून घ्यायचा आहे। सर्व सत्कार करणाऱ्या व्यक्तीला विनंती आहे, कृपया आपण कमी वेळामध्ये चांगला सत्कार करावा आणि त्वरित व्यासपीठाच्या बाजूला व्हावं, कारण वेळ वेळाची आहे, वेळ संपत आहे। सर्व सत्कार करणाऱ्या पाणी
त्यामध्ये जपून ठेवून आपुलकीचा ओलावा श्री बर्ले सर यांच्याविषयी मी असं म्हणेन. केंद्र शिवणखेडच्या वतीने सरांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. यानंतर काही मान्यवरांचं मनोगत या ठिकाणी होणार आहे. केंद्राच्या वतीने सरांचा हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. सेवापूर्ती सोहळा थांबवावा वाटला तरी थांबणार नाही, निरोपाचा हा हळवा क्षण, बाहेर निघून गेलो तरी रेंगाळत राहील या प्रांगणातच माझे मन. अशी सरांची या शाळेबद्दल ज्यांचं पूर्ण कार्य या शाळेमध्ये गेलेलं आणि अशा या सरांना सर्व केंद्राच्या वतीने या ठिकाणी सरांचा निरोप संपन्न होतोय. सरांना निरोप आहे असे सन्माननीय बर्ले आनंद नारायण यांचा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम याकडे संपन्न होतोय. त्यांचा सर्व केंद्रीय उद्यापासून लागा का मला सर्व गावकरी यांच्यातर्फे या ठिकाणी सपत्नी असा सत्कार संपन्न होतोय. सर्वांना विनंती आहे की कृपया आपण वेळेत सत्कार संपन्न करावा. श्री बर्ले सर व त्यांच्या सुनील पत्नी यांना विनंती आहे की केंद्रीय प्राथमिक शाळा शिवणखेड व नांदगाव नगरीच्या वतीने होणारा हा सत्कार समारंभ स्वीकारावा. जिल्हा परिषद सहकारी पतसंस्था चाकूरच्या वतीने सुद्धा या ठिकाणी आदरणीय बर्ले साहेबांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. जिल्हा परिषद सहकारी पतसंस्था मर्यादित चाकूरच्या वतीने सरांचा सत्कार या ठिकाणी होतोय. आयुष्यभर ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणारे श्री बर्ले सर यांचा सहकुटुंब सत्कार संपन्न होणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगावच्या वतीने जिल्हा परिषद सहकारी पतसंस्था चाकूर, जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था चाकूरच्या वतीने साहेबांचा हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. पतसंस्थेचे सचिव आदरणीय इगे साहेब, अवघे सर, बेलेवाड साहेब, रामजी कवाळे सर, येळापुरे सर, फडणर या सर्वांच्या वतीने साहेबांचा हा सत्कार सोहळा संपन्न होते. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगावच्या वतीने साहेबांचा 29/5/2018 ते 30/4/2004 2024 29/5/2018 ते 30/4/2024 नांदगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक पदाचा अतिशय सक्षमपणे पदभार स्वीकारून यशस्वी झालेले आजचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक बर्ले आनंद नारायण यांचा सत्कार त्यांच्याच परिवारातर्फे म्हणजे शाळेतर्फे या ठिकाणी संपन्न होतोय. श्री बर्ले सर अतिशय या शाळेच्या नावलौकिकामध्ये त्यांचं योगदान राहील. असंच कार्य त्यांचं आदर्श समाजापुढे सतत राहील. ते यापुढे सामाजिक कार्य करण्यासाठी अग्रगण्य राहतील अशी आपण अपेक्षा बाळगूया. जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष रामजी रामदासजी यांनी आपण झालेलं आहे. प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने रामजी शेवाळे तथा रामदासजी येडले आपला विनंती आपण सरांचा सत्कार करायचा आहे. शेवाळे सर तसेच आमचे मित्र शिक्षक समितीचे नेते शेवाळे सर यांचं स्वागत करण्याची विनंती करा. सर आपल्या विनंती शेवाळे सरांचं आपण शाळेच्या वतीने स्वागत करूया. तथा आमचे मित्र रामदासजी येडले या ठिकाणी प्राथमिक शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष शेवाळे सरांचं शाळेच्या वतीने स्वागत होतोय. तसेच आमचे मित्र रामदासजी येडले सर
ते सुद्धा या ठिकाणी यांचं आगमन झाले, त्यांचं सुद्धा शाळेच्या वतीने स्वागत होत आहे. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आदरणीय करासरांना विनंती करतो, आपण प्रास्ताविक त्यानंतर आज आम्हाला सहकार्य करणारे संचलनासाठी व्यापीठ आहे. तर सर्वांना ज्यांनी आपण मनोगत व्यक्त करणार आहे, ज्यांनी त्यांना मी विनंतीपूर्वक सांगतो की बर्ले सराविषयीच आपण बोलावं, दुसरा विषय ह्या सरकारी व्यासपीठावर कोणीही बोलू नये. तर मी याविषयी मी बोलणार आहे. बर्ले सर नांदगावला एकूण त्यांची सेवा 25 वर्ष सेवा झालेली आहे. 25 वर्ष म्हणजेच पूर्ण सेवेची 75% सेवा त्यांची नांदगाव येथे झालेली आहे. त्यांनी फर्स्ट जॉईनिंग त्यांची 1987 ला जॉईनिंग झाल्यानंतर ते लागलीच नांदगावला 1988 ला आले आणि 2003 पर्यंत त्यांनी 15 वर्ष सेवा त्यावेळेस केली आणि त्यानंतर 2018 ला ते नांदगावला सहशिक्षक म्हणून उपस्थित झाले, माझे सहकारी म्हणून, आणि आजपर्यंत ते नांदगाव येथेच राहिले आणि 3/11/2023 ला योगायोग असतो. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सेवानिवृत्त होणार आणि त्याच वेळेस त्यांना योगायोग म्हणून बाळासाहेब महाराजांच्या आशीर्वादानं त्यांना नांदगाव येथेच गाव मिळालं. त्यांनी 3/11/2023 ते आजपर्यंत आपण त्यांना सेवानिवृत्त होईपर्यंत हेच आपल्या गावाहून सेवानिवृत्त होत आहेत. आता बर्ले सराविषयी बोलायचं म्हणजे ते एक अष्टपैलू व्यक्तित्व. तुम्हाला माहितच आहे, मागचे मुख्याध्यापक होते, 5 वर्ष शाळेला एक बी ब्रश पुसला नव्हता. त्यांच्या 6 महिन्याच्या काळात शाळेचं कशा प्रकारे रंगरूप बदलून गेलं हे आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे. आता बर्ले सराचं एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी जे 88 ते 2003 पर्यंत इथे सेवा केलेली आहे, त्यावेळेसचे सर्वच विद्यार्थी आज माझ्या शाळेचे पालक आहेत. इयत्ता पहिलीमध्ये आमची प्रवेश पात्र विद्यार्थी संख्या 15 आणि ते 15 विद्यार्थ्याचे सर्वच पालक हे बर्ले सरचे विद्यार्थी. त्यामुळं 15चे 15 हे आमच्या त्या शाळेत ते प्रवेश झालेले आहेत. विशेष बाब. आणि आता बर्ले सराविषयी बोलायचं तर आमचे सहकारी आम्ही 6 जण प्लस एक बर्ले सर 7 जण. आता काम करत असताना बर्ले सरांचा स्वभाव असा, आता स्टॉप संघ बर्ले सर एक मुख्याध्यापक आंबा म्हटलं स्टॉप चिंच म्हणते, पण बर्ले सर आमचे कसे बाबा, त्यांनी आंबा म्हटलं आम्ही चिंच म्हटले तर बर्ले सर म्हणायचे बाबा जिऱ्याचं मीठ घेऊन तुम्ही खावा. म्हणजे कुठलीही गोष्टीत त्यांनी आम्हाला विरोध केलेला नाही. तर काम करत असताना आमचे जे 15 प्रवेश पात्र विद्यार्थी होते, आता आपल्या शाळेचे 2 शिक्षक कमी होणार आहेत, आम्ही 6 जण आहोत. तर आमच्या भगिनी धोंडापुरे मॅडम म्हटलं आता कसं मॅडम, तर मॅडम म्हणाल्या सर मी पहिली आणि दुसरी वर्ग घेते. त्यानंतर आमच्या स्वामी मॅडम म्हटल्या सर मी 3री आणि 4थी वर्ग घेते. आणि आमच्या भगिनी गोरटे मॅडम म्हटल्या की बाबा आम्ही पूर्ण जे स्पर्धा परीक्षा आहेत ते आपण सर्वांना मिळवून घेऊत. आम्ही का बरं, तर बर्ले सर एकमेकांशी वागत असताना त्यांनी सांगायचे की बाबा सर्व मुख्याध्यापक तुम्हीच, म्हणजे त्यांचा अशा प्रकारे स्वभाव होता. तर त्यांच्या काळात जी पाहिलेली आहे. आता त्यांच्या फॅमिलीविषयी बोलायचं असेल तर त्यांचा मुलगा जे नामांकित आपलं जे कॉलेज आहे MBBSचं, त्यावेळेस त्यानं ज्यावेळेस लागला त्यावेळेस त्याला 610 मार्क होते. आणि विशेष म्हणजे बर्ले सरांनी त्यांच्या मुलाला 1ही रुपयाचं ट्युशन लावलेलं नव्हतं. विशेष बाब सांगायला 1ही रुपयाचं ट्युशन लावलेलं नव्हतं.
आता मी बर्ले सरांना म्हटलं, अहो सर, आचारसंहिता आहे, आपण एवढा मोठा कार्यक्रम घेऊ का? तर बर्ले सर म्हणले, सर पूर्ण माझं जे चांगलं झालंय ह्याच गावाविषयी झालेलं आहे आणि मला ह्या पूर्ण गावाला अन्नदान करायचं आहे, असं त्यांनी माझ्याकडे अट्टास धरला. त्याबद्दल मी सर्वांना, बर्ले सरांना तेव्हा आम्ही सहकार्य करतो म्हणून मान्यता दिलेली आहे. मी काही जास्त बोलणार नाही. बर्ले सरच्या मुली, त्यांचे जावई सर्व चांगले आहेत, सुशिक्षित आहेत, त्यांचे घर. आता बर्ले सर, मी आजच इथं व्यासपीठावर म्हणालो, विशेष बाब, मी बर्ले सरांना बर्ले सर म्हणून कधीच म्हटलं नाही, कारण मी त्यांना बर्ले भाऊजी म्हणायचे. ज्यावेळेस त्याने उपस्थित इथं झाले, बर्ले भाऊजी म्हणण्याचं कारण काय? का तर बर्ले सरची सासरवाडी माझं गाव आहे, त्यांच्या जे घरच्या आहेत त्या आमच्या ताई आहेत, म्हणून त्यांनी जॉईन झाले त्या दिवशीपासून आणि सर्वच माझा स्टॉप बर्ले भाऊजीच म्हणून बोलत असे. बघा, मी सकाळी जर लवकर आलं, आता शाळा सकाळी 7:30 वाजता असायची, मी लवकर आलं की बर्ले सर आलाव का म्हणायचं, जेवण करूत म्हणायचं, मी डबा आणायचा. बर्ले सर म्हणायचे, मला सकाळी 6 वाजता 7 वाजता आमचे मालकीन जेवाय करून देतात, म्हणून सर मी जेवण कर. येऊन 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जरी विचारलं मी, या बर्ले सर थोडं जीव, तर त्यांनी सांगायचे. म्हणजे कोणताही एखादी पुरुष जर यशस्वीपणे काम करायचं असेल तर त्याला स्त्रीची साथ असली पाहिजे, आणि त्याबद्दलच बर्ले सर जे एवढं व्यवस्थित काम केले, तर आमच्या ताई ह्या त्याच्या पाठीमागे आहेत. आता मी काही जास्त बोलत नाही. तर ह्या कार्यक्रमासाठी आमचे जे गाववाले आहेत त्यांनी पूर्ण एखाद्याचं लग्न जसं असतं तशा प्रकारे ते स्वयंपाक करणं हे पूर्ण सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो. हे गावकऱ्यांचं 100% सहकार्य आहे. आम्ही साहेब सांस्कृतिक कार्यक्रम घेतला होता, तर माझ्या गावात 55,000 रुपये बक्षीस झालं होतं. 55,000 रुपये. आणि त्याच बक्षिसातून मी सर्व गावकऱ्यांचं परमिशन घेऊन ती शाळा रंगवावी का म्हणून ती शाळा रंगवलेली आहे. आणि ते करण्यासाठी कोणती वस्तू देण्यासाठी मला बर्ले सरांना प्रत्येक गोष्ट करू म्हटलं तर प्रत्येक गोष्टीला आम्हाला स्टॉपला त्यांनी सहकार्य केलेलं आहे. आणि प्रत्येक सर्वांनी आपण मिळून मिसळून वागू असं सांगितलेलं आहे. वेळ झालेला आहे. बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, पण मी बोलत नाही. परत एकदा सर्वांचं माझ्या शाळेतर्फे आभार व्यक्त करतो. आणि बोलत असताना एखादी जर शब्द चुकून गेलेला असेल तर मोठ्याने लेकरू म्हणून, बाजूच्याने मित्र म्हणून किंवा भाऊ म्हणून मला माफ करावं. एवढं बोलून मी माझं जागा घेतो. जय हिंद. गुरुजी, थोडक्यात आणि विषय दुसरा नाही. बर्ले सर, या गावचे प्रथम नागरिक सरपंच योगेश सोळंके, विचारपीठावरील सर्व मान्यवर पाहुणे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे शिवणखड केंद्र अंतर्गत 7 शाळेंचे शिक्षक, शिक्षिका, माझ्या गावातील सर्व नागरिक बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. हा कार्यक्रम आपण बर्ले सरांना सेवापूर्ती निमित्त निरोप देत आहोत. एकीकडे हा निरोप समारंभ आहे, तर दुसरीकडे मला वाटतं हा एक उत्तम शिक्षक मेळावाचा आहे. 12:30 वाजलेत. प्रत्येकाच्या पोटामध्ये कावळे ओरडत आहेत. सगळ्याला इथंच जेवण करायचंय. आणि म्हणून मी माझं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करणार आहे. याच विचारपीठावरून नवोदय विद्यालयाला लागलेला विद्यार्थी संघर्ष भालेराव, या गावच्या मातीतले अभय सोळंके, हाही MBBS ची पदवी घेतला. परवाच त्याचा पदवीदान समारंभ झाला. ऐश्वर्या भांडे
झाली, तिचाही पदवीदान समारंभ गेल्या 15 दिवसापूर्वी झाला. अमित कांबळे जो सध्या परंड्याला मेडिकल ऑफिसर म्हणून काम करतोय, त्यांच्याही पालकाचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. एवढंच नाही तर या गावात गावचं गाव पण बदललेलं आहे. मी शिक्षण क्षेत्रामध्ये थोडंसं वावरलेलं आहे. या गावच्या पंचकृषीमध्ये येवन, वडवळ घ्या, गरणे घ्या, आस्था घ्या, शिवणखेड घ्या, 8 MBBS डॉक्टर कुठल्याच गावात नाही. या मातीचा हा गुण आहे नांदगावमध्ये, आणि त्यापैकी बहुतांश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव या शाळेत शिकलेले आहेत. मी संस्थेचा शिक्षक होतो. अधूनमधून कधी तर माझी नजर राहायची. या शाळेवर काम करणारे बावगे सर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये हातखंडा होता. येमगे सर, निलंगेकर सर, ज्ञात अज्ञात आणखी असे बरेच सर या ठिकाणी चांगले शिक्षक होऊन गेले, आणि म्हणून त्यांच्याच प्रयत्नातून, त्यांच्याच आशीर्वादामधून या ठिकाणी हे मुलं घडलेले आहेत. बर्णे सर गेल्या 25 वर्षापासून नांदगावच्या शाळेत आहेत. विचार करण्याची गोष्ट आहे. कुठलाच त्यांच्या बाबतीत कुणाशीच कसलीच चर्चा नाही. येणे, आपलं काम करणे आणि निघून जाणे. मला वाटतं बहुतांशी त्यांच्याकडे जिल्हा परिषदचं मतदान नोंदणी करणे वगैरे असे कामं जास्त त्यांनी केलेले आहेत. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये सगळा आनंद आहे. त्यांचा मुलगा गणेश MBBS आहे. गीतांजली मुलगी ग्रॅज्युएट आहे. तरुण जावई आज समोर आहेत. हा सगळा आनंदी कार्यक्रम त्यांच्या नावातच आनंद आहे, म्हणून आयुष्यभर आनंदच राहणार आहे. आणि म्हणून बर्णेश्वरला मी या ठिकाणी इथून पुढचं आयुष्य चांगल्या प्रकारे सेवेत असताना माणसाला बाहेर कुठं पर्यटन करता येत नाही. आता पर्यटन करा, अभ्यास करा, वाचन करा, समाजासाठी जे जे करता येईल ते करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अनुभूती लिहिली होती. पुन्हा काय सांगितलं, त्यांनी एक दुःख व्यक्त केलं होतं. मला शिकलेल्या माणसाने धोका दिलेला आहे. जे अनपढ माणसं आहेत त्यांचे आई वडील आज सुखात आहेत, पण जे जास्त शिकलेले आहेत ते आई वडिलांपासून कधीच मुकलेले आहेत. आणि म्हणून समाजात वावरत असताना आता तुम्हाला वेळ मिळालाय. आई वडील, बहीण, भाऊ, नाते गोते या सगळ्यांना कसं सोबत घेऊन जाता येईल आणि त्यांच्या जीवनामध्ये कसं आनंद भरता येईल याचाही तुम्ही प्रयत्न करा. माणूस घडत असताना एकटा घडत नाही, सगळे उतरण असते. पूर्वी खेड्यापाड्यामध्ये उतरण राहत होते. त्या उतरणीला सगळ्यात पहिलं डेरा राहायचा, त्याच्यानंतर बिंग, त्याच्यानंतर लोटकं आणि शेवटला बोळ करायचं. हे म्हणजे हा समाजाचा स्तर आहे. छोटे मोठे, गोर गरीब, शिक्षित अशिक्षित या सगळ्यांची उतरण घेऊन आपण जर जगलो तर आपल्या जीवनात राम आहे, नाहीतर फार अवघड आहे. महात्मा फुलेंनी सांगितलं होतं, शिक्षण हे समाज प्रबोधनाचं सर्वात मोठं साधन आहे. जर विद्यार्थी शिकला, त्याचं शैक्षणिक, शारीरिक, बौद्धिक आयुष्य घडतं. म्हणून समाजाला शहाणं करण्यासाठी पहिल्यांदा महात्मा फुलेंनी शाळा काढली बेळवाड्यामध्ये. त्यांनी एक मंत्र दिला, विद्येविना मती गेले, मतीविना नीती गेले, नीतीविना गती गेले, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून भरले सर
एका सदर समाजामधून आपण शिक्षक झालात म्हणून तुम्ही तुमची गल्ले सुधारले, तुमचा मुलगा MBBS झाला, मुलगी ग्रॅज्युएट, हे सगळे देण सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे आहे. आणि म्हणून आपण जेव्हा जेव्हा समाजामध्ये वावरतो तेव्हा तेव्हा या महामानवाचं स्मरण आपल्यामध्ये असलं पाहिजे. आपल्याला माहित आहे या महाराष्ट्रामध्ये शिक्षण सगळ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. जसं महात्मा फुलेने काम केलं तसंच पश्चिम महाराष्ट्रात कमळेवर बावराव पाटलांनी काम केलं. कोल्हापूरला बापूजी सोळंके, अमरावतीला पंजाबराव देशमुख, औरंगाबादला विनायकराव पाटील, लातूरचे शाहू शिक्षण संस्था आज महाराष्ट्रात नाही तर संबंध देशात पुढे आहे. तिचे पण संस्थापक गोपाळराव पाटील आहे. म्हणून ज्याने ज्याने या शिक्षणाचा प्रचार केला, प्रसार केला आणि लोकांना शहाणं करून सोडलं, या सर्व महामानवांचं मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि त्यांची आपण सर्वांनी आठवण ठेवू एवढं सांगून वेळेअभावी मी माझं मनोगत व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. वेळा पुरेसं 2 मिनिट. आजच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ, सर्व या केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी आणि गावकरी मित्रांनो, आज हा निरोप समारंभाचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे. या निरोप समारंभाच्या निमित्तानं मी माझ्या वतीनं पतसंस्थेच्या वतीनं बर्वे सरांना उर्वरित आयुष्यामध्ये त्यांचं जीवन सुख समृद्धीनं संपन्न जावं, त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी या बाळू महाराज चरणी या नगरीमध्ये मी त्यांना इच्छा व्यक्त करतो. आणि या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की आज यांच्या जीवनामध्ये आज निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न होत आहे किंवा उद्या अनारोग्य सर असतील, 2 दिवसाला मागे बावचे सरांचा कार्यक्रम सुंदर असा या केंद्राच्या वतीनं झाला, किंवा आता आमचे माचपल्ले सर असतील, ह्यांच्या जीवनामध्ये निरोपाचे कार्यक्रम येत आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो, सर्व शिक्षक बांधवांना मी सांगू इच्छितो की असे निरोपाचे कार्यक्रम आपल्या जीवनामध्ये येतील का नाही अशी शंका येण्यासारखी परिस्थिती या येणाऱ्या काळामध्ये खूप आव्हानात्मक आहे. मी बर्ले सरना आता सांगितल्यानुसार गाव भागवा या म्हणीनुसार, या गीतानुसार त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं नाव हे आनंद आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद आहे. त्यांची फॅमिली वेल एज्युकेटेड आहे, मुलगा डॉक्टर आहे, त्यांचे जावाई मुलं सर्व काही आनंदी आहे. ही कशाची फल आहेत? त्यांनी जे आयुष्यभर इमानी इतबार आहे, कधी उशीर नाही पाशीर नाही, आपली शाळा भली आणि आपण भले, आपल्याला काही गावचा संबंध नाही, आपलं विद्यार्थी हे दैवत आहे हे मानून ते काम केलं. पण हे करत असताना येणार काळ मी आत्ता बोलत असताना आव्हानात्मक याच्यासाठी आहे की आता आमच्या शाळा आहेत, नवीन बिल्डिंग झाल्या, पण मुलंच नाहीत. ठीक आहे, जन्मदर कमी झाला, थोडस एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो गावकऱ्यांचा आणि आमच्या सहकारी बांधवाचा. जन्मदर कमी झाला, पण जन्मदर कमी झाला तर पटसंख्या सुद्धा कमी व्हायला पाहिजे. पण उलट शासनानं अडवलं, कारण की कालच्या वेळेला समायोजन चुकीच्या पद्धतीने होत असताना आम्ही कोर्ट मॅटर केस केली आणि त्यामध्ये तुम्हाला जिथं आहे तिथं त्या परिस्थितीमध्ये आम्ही ठेवलं. पण हे आम्ही जास्त दिवस रोखून ठेवू शकत नाही. उलट जन्मदर कमी असताना कमी करण्याच्या ऐवजी ती पटसंख्या वाढवली. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या आव्हानाचा समर्थपणे मुकाबला करायचा आहे. पण हे करत असताना आपल्याला आपल्या विद्यार्थी कसं वाढवता येईल आणि आपली शाळा हे दैवत म्हणून आपल्याला कसं कार्य करता येईल यासाठी सगळ्यांनी कार्य करायचं. आणि हे करत असताना आपण इमानीद्वारे करतो आहोत, तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी एकजुटीनं या सगळ्या गोष्टीचा 2 विचित्र एक GR आला. निरंतर शाळेला रेग्युलरचा गुरुजी आणि चालू शाळेला मात्र रिटायर गुरुजी. चालू शाळेला रिटायर गुरुजींचा हा चित्रविचित्र जो काही GR आला, या सगळ्या बाबतीमध्ये आपण आज काही बोलणं उचित नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे येणारच आहोत. त्याचं सूक्ष्म नियोजन आम्ही करत आहोत की आपल्याला हा लढा उभारायचा, मग ते कोणत्याही पद्धतीचा असो, या काळामध्ये आपण करू. एवढंच या निमित्तानं थांबतो, वेळ होत आहे. पुन्हा एकदा थांबतो, पुन्हा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माझ्या शाळेतील विद्यार्थिनी बर्लेविषयी आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. तर श्रद्धा बांडे आपण समोर यावं आणि चल ये.
वायर आहे का? सूर्याचे हृदय पागळते दिवस मावळत आल्यावर, कठोर मनेही हळवे होतात निरोपाचा क्षण आल्यावर, निरोपाचा क्षण आल्यावर. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग, वेळेत जमलेल्या सगळ्या माझ्या बालमित्र मैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. आज आपण निरोप समारंभासाठी येथे एकत्र जमलो आहोत. घेताना निरोप आज आले भरून या डोळे, घेताना निरोप आज आले भरून या डोळे. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने, स्मरणाच्या पुस्तकातील पाने. काही वर्षापूर्वी माझी या शाळेत आगमन झाले. कुंभार जसे मातीच्या गोळ्याला आकार देऊन घडवतो, तसेच माझ्या शाळेतील सर्व शिक्षकांनी आम्हाला आकार देऊन घडवला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जाताना एवढेच म्हणते, संवाद सुटला म्हणून नाते तुटत नाही, संवाद सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. जय हिंद. यानंतर माझ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक, वंदनीय विजयवर्ग व इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज आपल्या शाळेचे बदले सर आज आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सेवानिवृत्त होत आहे, त्याबद्दल मी थोडे बोलणार आहे. तरी तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. जीव लावला गुरुजनांनी आई वडिलांसमा आम्हाला, जीव लावला गुरुजनांनी आई वडिलांसमा आम्हाला. कसे सांगू किती दुःख होते सर सोडून तुम्ही जाताना आम्हाला, कसे सांगू किती दुःख होते सर सोडून तुम्ही जाताना आम्हाला. माझा जेव्हा पहिलीमध्ये प्रवेश झाला होता तेव्हा बर्ले सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नवीन सर म्हणून आले होते आणि मी जेव्हा पाचवीला गेले तेव्हा आम्हाला बर्ले सर मराठी व हिंदी हे विषय खूप समजावून सांगितले. सरांनी कधीच भेदभाव केला नाही. सरांचा स्वभाव खूप शांत आहे. सरांचं अक्षर पण इतकं सुंदर आहे की बस. तुमच्यामुळेच मला सर जगण्याचं भान आलं, तुमच्यामुळेच मला सर जगण्याचं भान आलं. तुम्ही मात्र विद्यार्थ्यासाठी जीवाचं रान केलं, तुम्ही मात्र विद्यार्थ्यासाठी जीवाचं रान केलं. आमचा अभ्यास पूर्ण नाही झाला की सर आम्हाला खूप मारायचे आणि त्यांच्या भीतीने आम्ही खूप अभ्यास करायचे. सर सतत म्हणायचे अभ्यास करा, अभ्यास करा आणि अभ्यास करा. एवढेच नाही तर मी 7वी मध्ये जेव्हा गेले तेव्हा बर्ले सर मुख्याध्यापक झाले. एवढेच नाही तर माझ्या पप्पांना देखील सरांनी शिकवलं. त्यांना निरोप देताना माझे अंतःकरण भरभरून येते की इथून पुढचं आयुष्य त्यांना आरोग्यदायी लाभावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते, पण जाताना एवढेच म्हणते की असे जीवन फुलत जावं, असे जीवन फुलत जावं हीच एक सदिच्छा, असे जीवन फुलत जावं हीच एक सदिच्छा. पुढील जीवनासाठी सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, पुढील जीवनासाठी सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. यानंतर समारंभाचा कार्यक्रम आहे. खरंच आम्ही आमच्या केंद्रातले सर्व शिक्षक नशीबवान आहोत किंवा जे शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत. आता हा 3रा कार्यक्रम आहे. म्हणजे मनमोहक सुंदर असा कार्यक्रम पहिल्या सुरला माझ्या शाळेत गाजगुरे सरनी केले, नंबर 2चा जाधव पिल्डी सरनी केले आणि नंबर 3चा बर्ले सरनी, आणि 3 सेवानिवृत्तीचे कार्यक्रम असे तसेच झाले. पण आपण तरी केंद्रानं आपण मन मोठं ठेवून त्यांना म्हणजे त्यांचा सन्मान केला. ज्या व्यक्तीचं मन मोठं असतं त्या व्यक्तीला आयुष्यात कधीच काही पडत नाही. आणि कालच मी एक ग्रुपवर पोस्ट टाकली होती, कर्म आणि प्रारब्ध. खरंच बर्ले सरचं कर्मही चांगलं आहे, प्रारब्धही चांगलं आहे. त्यांचे मिसेसही शांत आहे. बर्ले सर तर मुखपट असल्यासारखे शांत आहेत बिचारे, तेही काही बोलत नाहीत आणि त्यांचे गुन्हे ते लिहिले. त्यांचा एक साधा एकच सेकंदाचा मी किस्सा सांगतो. बर्ले सर माझे इथं 2014ला आले. 2014 ते 2017 त्यांच्याकडे वर्ग होता 3रा. माणूस इतका हवा त्यांच्याकडे 3रीचा वर्ग होता आणि त्यांच्या वर्गात एक मुलगी काकडे, त्या मुलीचं नाव काय आहे मला काही नेमकं आठवत नाही, पण आडनाव काकडे. ती मुलगी जरा लहान लेकरं आगावर राहतात. हे माणूस कितीही सांगितलं तर ऐकत नाही. बर्ले सरने चांगला रस्ता दिले पण कुठं तळ हातावर. ते पोरगी तिथं काहीच म्हणले नाही. घरी गेले ते लेकरू, घरी गेल्यावर शाळा सुटल्यानंतर ते खेळत त्याला काहीतरी चावले. चावल्यानंतर काय झालं, त्याचा हात सुजला, पाठीमागून हात सुजला आणि शिवणखेड मधून मलाही झोपू देण्या गेले लोक. आणि साहेब गुरुजीने लई जोराने मारलेत म्हणले. त्यांनी
मी म्हणलं कोणत्या शिक्षकाने मारले मला सांगा. तर बरले सर. मी म्हणलं शक्यच नाही म्हणलं. ते माणूस छेडी तर हातात घेतच नाही. बर्ले सरला विचारलं नाही. अक्षरशः बर्ले सरचा रात्री 11-12 वाजेपर्यंत फोन. साहेब कसं हो? मी तर हातावर मारलो. म्हणलो आता तुम्ही झोपा मी झोपतो, सकाळी आपण जाऊन बघू. तर अक्षरशः आम्ही सकाळून गेलो. आम्ही त्या लेकराच्या घरी. लहान लेकर राहतात, आई वडील मारतात म्हणून गुरुजीचं नाव पुढे करतात. परंतु प्रत्यक्षात आम्ही ज्या वेळेस त्या लेकराला बिस्किट पुढे घेऊन गेलो, काय तर त्या लेकराचं नाव आहे इतके आगावते लेकरू. आता 10वी झाले त्याचं. संध्या काकडे असं काहीतरी नाव आहे तिचं. आणि तिनं बोलत बोलत बिस्किट पुढे दिल्याबरोबर म्हणले मला गुरुजीने मारले नव्हते, आता आई मारते म्हणून सांगितलं गुरुजीचं नाव. काय म्हणजे त्या वेळेला आम्हाला खरोखर समाधान वाटलं. म्हणजे इतका हळव्या मनाचा माणूस, निस्वार्थी माणूस. आणि त्यांच्याकडून एक गुण म्हणजे त्यांच्याकडे भरपूर गुण चांगली, पण त्यांच्यातला एक गुण मला आवडला, ते माणसं ओळखण्यात पटायचे. किंवा कुठला माणूस कुठल्या धर्तीचा आहे आणि त्या माणसापासून आपण कसं लांब राहावं, हे गुण त्यांच्याकडून नंबर 1चा गुण घेण्यासारखा आहे. आता मी काही जास्त वेळ बोलत नाही, संपलं. किंवा बर्ले सरला, त्यांच्या कुटुंबियांना किंवा ईश्वराकडे मी प्रार्थना करतो किंवा त्यांच्या उर्वरित जे काही आयुष्य आहे ते सुख समाधानाचं जावं. धन्यवाद. एवढं बोलून मी माझं 2 मिनिट. यानंतर त्यांचा मुलगा 1 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. अरे हा मुलगा MBBS म्हणून सध्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सगळे ज्येष्ठ नागरिक. पप्पाबद्दल 1-2 मिनिटांमध्ये बोलायचं म्हणलं तर थोडं कठीणच आहे. आणि थोडक्यात त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर साधी राहणी आणि उच्च विचारसरणी एकदम बरोबर वापरले त्यांच्यासोबत ही मन जाते. आणि ज्याप्रमाणे ते त्यांचा स्वभाव शांत, संयमी, सगळ्या गोष्टी एकदम संतुलितपणे हँडल करणं कसं, ते त्यांच्याकडूनच मी शिकलो सगळ्या गोष्टी. आणि हो बरंच काही बोलण्यासारखं आहे, पण आता वेळ नाही आपल्याकडे. आणि रिटायरमेंट नंतरच्या त्यांच्या लाईफ साठी मी त्यांना आरोग्यदायी आणि निरोगी अशा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. त्यानंतर बर्ले सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. त्यांना माझा नमस्कार. संत बाळासाहेब महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझे मनोगत थोडक्यात व्यक्त करतो. सुरुवातीला मी 14 नोव्हेंबर 1987 शिरूर ताजबंद केंद्रामध्ये खरबवाडी या गावी जॉईन झालो. गाव छोटं होतं आणि तिथं थोडा काळ 6-7 महिने गेला. त्यानंतर नांदगाव येथे बदली झाली. नांदगावची अवस्था इतकी शिक्षणाच्या बाबतीत वाईट होती. अजिबात वर्ग नव्हते. गोडाऊनच्या बोर्डावर बसायचं, पावसाळी ग्राउंड मध्ये बसायचं, कुठे घरानं माहित आणि आम्हाला काहीतरी सोय करून द्या, कुठंतरी पत्रे ठोकून द्या तर विद्यार्थी चांगल्या प्रकारे सोय, अध्यापन व्यवस्थित करता येईल. मग त्यावेळी सुद्धा त्या काळात ज्येष्ठ नागरिक, शिक्षण समितीचे लोक सर्वजण येऊन त्यांच्या परीने आम्हाला सहकार्य करायचे. तसेच त्या काळामध्ये इथं आम्ही 7 जण होतो. नवीन आल्या गरणीचे शिंदे सर होते, मोहनाचे शिंदे सर, दापकेचे भोसले सर होते, निलंगेकर सर होते, मुंडे सर होते, मी होतो. सर्वजण मिळून आम्ही पाठलाग करायचा, गावकऱ्यांशी सतत दरानं मांडायचं. मग काही वेळेस तर
आमच्याकडे येतच नव्हते. कारण यांचं घराणंच आहे की शिक्षणाच्या बाबतीत यांनी काहीतरी आम्हाला मागणं करतात. पण पुन्हा पुन्हा त्यांनाही समजलं की यांची मागणी रास्त आहे आणि या मागणीसाठी काहीतरी केलं पाहिजे. मग त्या काळामध्ये सरपंचांनी इथे एक रूम मंजूर झाली, एकच्या ऐवजी 4 रूम बांधल्या. आमची काही काळ सोय झाली. तसेच त्या गावामध्ये 15-16 वर्षे मी राहिलो. इतकं गावकऱ्यांनी नंतर तर सहकार्य केले की सांगता सोय नाही. हाकेला ओ देऊन ते आमच्याकडे यायचे. मांडलेलं आमचं घरानं ते ऐकायचे आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य करायचे. आणि मी या गावामध्ये इतकं रममाण झालो की मला 5:30 वाजलेले कळायचे नाही. सकाळी 9 ते 12, 1 ते 4 पूर्वी शाळा होती. 5:30 पर्यंत इथंच विद्यार्थ्याबरोबर ज्यादा तास घ्यायचे. मग विद्यार्थी काही कंटाळायचे आणि आम्हाला खेळायचं म्हणायचे. त्यांच्यासोबत खेळायचं. आणि विशेष म्हणजे त्या काळात वाहनाची सोय नव्हती. मी चालत येत होतो. 15 किलोमीटर जाण्यानं चालत येत होतो 2 वर्ष. आणि चांगल्या प्रकारे आता मी स्वतः स्तुती माझीच करून घेणं मला योग्य वाटत नाही. होता तेवढं इमाने इतबारे मी इथं सेवा केली. आणि नंतर इथून मी आंबुलग्याला गेलो 2003 मध्ये. आमचे मित्र येनगे सर आहेत, ते सहकारी होते, त्यांनाही माहित आहे. तिथं सुद्धा जिथं जाईल तिथं मी गावकऱ्यांनी नागरिकांनी माझा तिथं सत्कारच केला. तिथून नंतर मी रेणापूर तालुक्यामध्ये फावडेवाडी या ठिकाणी गेलो. 2-2.5 वर्ष होतो तिथं. आणि त्यावेळी माझा अपघात झाला इथं धवेलीवर. पाय फ्रॅक्चर झाला आणि माझे वडील त्यावेळेस पाहायला वारले. माझ्या मनाला वाटू लागलं हे माझ्यामुळे झालं. मन घट्ट करून ते दुःख सहन केलं. आणि नंतर मला इथले नागरिक म्हणायचे, बर्ले सर तुम्ही शिवणखेडला आलात, इथे या डबल. इतकं प्रेम द्यायचे मला, इतका जिव्हाळा, इतकं स्नेह मला इतर गावामध्ये कुठंच मिळालं नाही. मग दुसऱ्यांदा इथं 18 मध्ये आल्यानंतर सर्वांनी माझं चांगल्या प्रकारे स्वागत केलं. छान झालं, चांगलं झालं, असेच शब्द माझ्या कानी येत होते. आणि 5-5.5 वर्ष झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये माझं प्रमोशन झालं आणि मोह या पदावर मी त्यावेळेपासून कार्य करत आहे. आम्ही आमच्या शाळेमध्ये जे काही अनेक उपक्रम आहेत ते उपक्रम आम्ही वेळेच्या वेळी राबवित असतो. स्नेह संमेलन घेतलो, भरपूर असं भरभरून आम्हाला बक्षीस मिळालं. आणि त्या बक्षिसातून उरलेल्या आम्ही बक्षीस तर विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही प्यार वगैरे घेऊन देऊ 100% विद्यार्थ्यांना.
आणि उरलेल्या पैशातून आम्ही शाळेची वरच्या नवीन शाळेची रंगरंगोटी केलो. आमचे सहकारी म्हणायचे हे करावं ते करावं, काय करायचे ते करा. माझा पूर्ण पाठिंबा आहे, सहकार्य आहे आणि करूही लागायचे. तसेच गावातील प्रत्येक घरचा म्हणजे जास्त काळ राहिल्यामुळं सदस्य मला तोंडपाठ आहे, कोण कसा आहे त्यांना माझी माहिती सर्व काही जाण आहे सर्वांना. तर मला या गावाने इतकं प्रेम दिलं त्याबद्दल मी आपल्या नांदगावकरांच्या मी ऋणातच राहील आणि त्यांचे उपकार माझ्यावर जीवनभर आयुष्यभर राहतील आणि मी त्यांच्या ऋणातच राहील. आणि वेळोवेळी जेव्हा काम पडेल त्यावेळेस मी आपल्या भेटीगाठी घेण्यासाठी येईल. तर या प्रसंगी खूप वेळ झालेला आहे. तुम्ही सर्वजण माझा यथोचित सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि आजच्या या प्रसंगी मी माझे 2 शब्द मनोगत संपवितो. जय हिंद, जय भारत. यानंतर आभार प्रदर्शन आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राज भागीरथ. धन्यवाद सर. इथून दूर जाताना डोळे भरून आले, इथून दूर जाताना डोळे भरून आले, इथून दूर जाताना दुःख आज का झाले, वेळ मी थांबून जावी असं का घडत नाही, इथून दूर जाताना पावले पुढे पडत नाहीत, पावले पुढे पडत नाहीत. धन्यवाद सर. सहकार्याबद्दल मी शाळेतर्फे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि लागलीच सर्वांनी आता या मंचामध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तरी सर्वांनी जेवणासाठी बसायचंय. नांदगावकरांना मी विनंती करतो की बाहेरून जे आपले पाहुणे आलेले आहेत व्हिडिओ चालू जावा तुम्ही महाराज अरे घ्या की चार काय दूर नाहीत का जाऊ